आज आपण शिकूया वने आणि वन्यजीव. वने ही अशी विस्तृत क्षेत्रे आहेत जिथे वनस्पती व प्राण्यांच्या विविध प्रजाती आणि विविध प्रकार सापडतात. कोणत्याही क्षेत्रात आढळून येणारी वनस्पती व प्राण्यांची विविधता म्हणजे व्हरायटी याला त्या क्षेत्राची जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी म्हणतात. वने आणि वन्यजीव आपल्यासाठी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाची संसाधने आहेत. ते पर्यावरणात संतुलन राखतात. आपल्याला वनांमधून अनेक वस्तू उपलब्ध होतात. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वनांचे खूप जास्त शोषण करत आहोत, ज्यामुळे वन आणि वन्यजीवांची खूप हानी होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रांची जैवविविधता देखील नष्ट होत चालली आहे. विविध प्रजातींचे रक्षण करण्यासाठी वने सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वनांना जैवविविधतेचे विशिष्ट स्थळ म्हणजे हॉटस्पॉट मानले गेले आहे. आपल्या उपक्रमांमुळे वनसंसाधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वने तोडल्यामुळे बऱ्याच समस्या उद्भवतात, जसे की पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात नियंत्रण राहत नाही, ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागते. या समस्येला आपण जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. झाडे मातीला धरून ठेवतात. झाडे नसल्यामुळे सुपीक माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाते किंवा वाऱ्याबरोबर उडून जाते. यालाच आपण म्हणतो जमिनीची धूप, सॉइल इरोजन. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळे आपल्या हिरव्यागार जमिनीचे वाळवंटात रूपांतर होत आहे. झाडे नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते, ज्यामुळे पूर म्हणजे फ्लड्स सारख्या समस्या उद्भवतात. झाडे नसल्याने पाणी जमिनीत मुरत नाही, ज्यामुळे भूजलाची भरपाई होऊ शकत नाही. अशा प्रकारे झाडे नसल्यामुळे पर्यावरणात परिवर्तन होते आणि सजीवांच्या निवाऱ्याचे देखील भरपूर नुकसान होते, ज्यामुळे वने आणि वन्यजीवांचे खूप नुकसान होते. चला आता चर्चा करू वनांच्या संवर्धनाची. यासाठी आपल्याला वनांशी संबंधित व्यक्तींबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. यांना आपण दावेदार, स्टेक होल्डर म्हणतो. वनांच्या संदर्भातले प्रमुख दावेदार या प्रकारे आहेत. स्थानिक लोक वनातून विविध वस्तू प्राप्त करतात, म्हणून ते वनांचे संवर्धन करतात. इंग्रज येण्याआधीसुद्धा वनांमध्ये लोक राहत होते. त्यामुळे वनांचे नुकसान झाले का? नाही. त्यांनी अशा पद्धती विकसित केल्या ज्यामुळे शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊ शकेल. अजूनही वनांच्या संरक्षणाची परंपरा स्थानिक लोकांनी चालू ठेवली आहे. इंग्रजांनी वनांचे सर्वात जास्त शोषण केले. जेव्हा वनांचे नियंत्रण सरकारच्या वनविभागाकडे गेले, तेव्हा वनक्षेत्रे नष्ट करून त्यावर एकाच प्रकारची झाडे लावण्यात आली, ज्यामुळे उद्योगपतींना कच्च्या मालाचे स्रोत आणि वनविभागाला महसूल प्राप्त झाला. परंतु मोठ्या प्रमाणावर जैवविविधता नष्ट झाली. ह्यामुळे विविध प्रजाती नामशेष झाल्या किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या औद्योगिक गरजांची पूर्तता आपण जंगल तोडून नव्हे तर पडीक जमिनीवर झाडे लावून केली पाहिजे. निसर्ग आणि वन्यजीव प्रेमी जंगलांवर अवलंबून नाहीत, पण वन संस्थापनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते समाजाला वनांचे महत्त्व सांगतात आणि संगोपनाचा संदेश देतात. ते संसाधनाचे अविवेकाने केलेले शोषण देखील थांबवतात. स्थानिक लोक आपल्या परंपरेनुसार वनांचे संरक्षण करायचा प्रयत्न करत आहेत. चला ह्या संदर्भात काही उदाहरणे बघू. सन 1731 मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये वसलेल्या खेजराली गावात शमी वृक्षांना वाचवण्यासाठी गावातील 363 लोकांबरोबर अमृता देवी बिश्नोई यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले होते. भारत सरकारने सध्या सजीवांच्या संरक्षणासाठी अमृता देवी बिश्नोई राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला आहे.
सन 1970च्या सुरुवातीच्या दशकात हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेल्या गढवालमधील रेनी गावात एक महत्त्वाची घटना घडली. एका ठेकेदाराला गावाच्या जवळपास लावलेल्या झाडांना तोडण्याची परवानगी दिली गेली. झाडे तोडण्यास विरोध म्हणून गावातील स्त्रियांनी झाडांना मिठी मारून ठेकेदाराच्या माणसांना झाडे तोडण्यापासून रोखले. शेवटी ठेकेदाराला आपले काम बंद करावे लागले. वन संसाधनांचा शाश्वत विकास केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, पश्चिम बंगालमध्ये अत्याधिक शोषणामुळे साल वृक्षांच्या जंगलाचे खूप नुकसान झाले होते. अधिकारी A.K. बॅनर्जी यांनी मिदनापूरच्या अराबाडी भागात एक योजना सुरू केली, ज्या अंतर्गत स्थानिक लोकांना जंगलांच्या संवर्धनाच्या कामात सहभागी केले गेले. यामुळे ग्रामीण लोकांना रोजगार उपलब्ध झाला आणि त्यांना उत्पादनांच्या 25% भाग वापरण्याचा अधिकार मिळाला आणि त्यांना इंधनासाठी लाकूड घेण्यास व गुरे चराईस परवानगी देण्यात आली. स्थानिक लोकांच्या संमतीने आणि सक्रिय सहभागाने निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या अराबाडीचे साल वृक्षाचे जंगल पुन्हा समृद्ध झाले. या जंगलाचे मूल्य 12.5 कोटी इतके आहे. आपण वन्यजीवांचे संवर्धनही केले पाहिजे. यासाठी आपण प्राण्यांच्या शिकारीवरील बंदीचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य यांच्या मदतीने प्राणी आणि त्यांचे निवासस्थान संरक्षित केले गेले आहे. वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण करण्यास तुम्ही कशी मदत करू शकता याबद्दल आपल्या वर्गात चर्चा करा. तर आज आपण वने आणि वन्यजीव शिकलो.